गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? हा जो व्हिडिओ आहे हा मराठीतच बनणार आहे. मी महाराष्ट्रीयन आहे आणि हा व्हिडिओ मराठीतच बनणार आहे. हां काय बोलावं आता, इथून सुरुवात आहे. कसं आहे ना, काही जण खूप आगाऊपणा करतात, खूप आगाऊ असतात आणि हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी छोटासा व्हिडिओ आहे पण होणार हा. कसं आहे ना, मी काल जे लाईव्हमध्ये बोलली होती ती माझं पर्सनल मत होतं. जे मला जाणवलं मी ते बोलली, जे मला बोलायचं होतं मी ते बोलली. मी खूप दिवसापासून ॲक्च्युली वाट बघत होती की कधी मी बोलू. बऱ्याच जणांमध्ये होत नाही ही हिंमत, बऱ्याच जणांना हा मेस नको असतो, मलाही हा मेस नको होता. पण काही जणांना इतका घाणेरडा ॲटिट्यूड आणि ॲरोगन्स आहे ना की कुठेतरी जाऊन मग हे ब्रेक करावंच लागतं. सो म्हणून मी या सगळ्या गोष्टी बोलली होती आणि जे बोलली ते सगळं खरं होतं. मी हेही बोलली होती, जर कोणत्या बावळटाने जर स्वतःवर प्रूव्ह झालंय, ते सगळ्यात बिगेस्ट वर्ल्डमधली बावळट ती एकच बाई, कारण तिने स्वतःवरच घेतलं ते सगळं. घे बाई, घेऊन बस, मी काही नाही करू शकत त्याच्यामध्ये. म्हणजे मूर्खपणाचा कळस दाखवला. मी तर म्हणेल 3 पाट आहे, 1 नंबर 3 पाट आहे, कारण दुसरं काहीच नाही आहे. बोलण्यातूनच बघा ना, जेव्हा बोललं जातं, जेव्हा बोलतात हे लोक, त्यांचा ॲटिट्यूड बघा ना कसा आहे, किती घाणेरडा ॲरोगन्स आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. आणि घमंड आहे, एक प्रकारचा घमंड आहे, म्हणजे आय एम दी बेस्ट आणि कोणीच नाही आहे या जगात जो मला कम्पेअर करू शकतो किंवा माझ्या लेवलला येऊ शकतो, या पद्धतीचा तो घाणेरडा ॲरोगन्स आणि ॲटिट्यूड आहे. प्राइजेस जर सांगायचे झाले तर मी पण प्राइजेस देऊ शकते विथ प्रूफ, पण मला या धंद्यात पडायचं नाही, या भानगडीतच पडायचं नाही आहे. कारण एक कळून चुकलं, लेवल खूप घाणेरडी आहे. एक घाणेरड्या पद्धतीचा ॲटिट्यूड असतो आणि तो सारखा बोलण्यातून दिसतो, विच इज सो रॉंग, सो रॉंग. पण ठीक आहे, ज्याचा त्याचा ॲटिट्यूड ज्याला त्यालाच घेऊन डुबतो. पण एक जी घमेंड आहे ना, घाणेरडी घमेंड, त्याचा मला राग आला होता आणि म्हणून मी त्या गोष्टी बोलली होती आणि ते काही चुकीचं नव्हतं. मी यापुढेही बोलू शकते, पण लेवल खरंच घाणेरडी आहे, खूप खराब लेवल आहे. खराब इन द सेन्स खूप खालची लेवल आहे, खालची इन द सेन्स समजून जा तुम्हाला आता मला काय म्हणायचं. मी हा व्हिडिओ यासाठी बनवते कारण एक वाक्य वापरलं गेलं की भाषा बदलली गेली. अबे 3 पाट, भाषा बदलू मी तुझ्यासाठी? कोण तू? तुला कोणी व्हॅल्यू सुद्धा देत नाही. कोण आहेस तू बाई, तुझ्यासाठी मी भाषा बदलू? एक नंबर गावठण आहे, गावठण. गावठण माहिती ना तुम्हाला? गावठट, घाटड, घट 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 घट. बस मला एवढंच म्हणायचं आहे. याच्यापुढे जास्त मी बोलू पण नाही शकत ॲक्च्युली, माहिती आहे. लिटरली गवार गावठण आहे, दुसरं काहीच नाही आहे, बोलण्यातूनच समजतं. मी माझी भाषा याच्यासाठी बदलते मूर्ख, की माझे जे सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स आहेत ते महाराष्ट्रीयन्स आहेत, बरेचसे. 100 पैकी 80% जरी हिंदी असले तरी 20% महाराष्ट्रीयन आहेत ना. त्या मराठी लोकांसाठी मी मराठीत बोलू नको का? कसली बिंडोके यार, कसली बिंडोके. या विषयावर बोलायची काय गरज होती? जर बोलायचं होतं तर इतर बोल ना. तू तर बोललीच आहेस ग बाई, खूप काही बोलली आहे. आणि प्राइजेस वगैरे तर थांब, तुझे सगळे प्राइजेस वगैरे कशा निघतात? सगळं मागून करून, पर्सनल मेसेजेस करून, पर्सनल सगळं करून आता म्हणते. अच्छा, बाप रे, लेवल माहिती नाहीये तुम्हाला, लेवलच माहिती नाहीये. हे लोक झुंडमध्ये ते येतात, पर्सनल मेसेजेस करतात, लिटरली पर्सनल अटॅक करतात. माहिती आहे तुम्हाला? ऑडिओ पाठवणार, मेसेजेस पाठवणार, सगळं करणार. जर मी हे शेअर केलं तर पण नाही पडायचं, वेळ नाहीये. हाच तर मेन प्रॉब्लेम आहे, वेळच नाहीये. आणि काय घरी आणून काय अंडे घालते काय? स्मार्टनेसच्या गोष्टी करते. स्मार्टनेस कोणी केलाय? तिथे जाऊन, त्या सिटीमध्ये जाऊन 1.5 दिवसाचा मी प्रवास करून तिथे गेली, तिथला स्टॉक निवडला, हवा तसा घेतला, कट करून घेतला, एका गोडाऊनला ठेवला, 2 पोरं ठेवली पॅकिंगसाठी. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे तुम्हाला स्वस्त मिळतंय तर ते खलतंय, कारण स्वतःचं मार्जिन, स्वतःचा पैसा कमी झाला, स्वतःच्या ऑर्डर्स कमी झाल्या, खूप सारे नवीन लोक आले ना, म्हणून. हा मेन पॉइंट आहे, हा मेन पॉइंट आहे की ऑर्डर्स कमी झाल्या, खूप ऑर्डर्स कमी झाल्या, खूप जास्ती ऑर्डर्स कमी झाल्या आहेत, बिझनेस कमी झाला आहे, त्यामुळे मिरची लागतीये. दॅट्स इट. या 2च गोष्टींवर मला बोलायचंय, स्मार्टनेस आणि माझी लँग्वेज, माझी भाषा. माझ्या भाषेवर येऊ नको बये, नाहीतर मग मी काय करेल तुला माहित नाही. खानदानी पाटील आहे बरं का मी आधीच सांगते. धमकी समज, थ्रेट समज, काय समजायचं मी खानदानी पाटील आहे. मग मी जी काढीन ना बेटा, मग कोणी तुला सावरायला येऊ शकणार नाही आणि तू सावरली पण जाणार नाही. मी आधीच सांगते, भाषेवर येऊ नको. मी तुझ्या भाषेवर आली का? आली?
मी एज्युकेशनवर नक्की येईल, कारण तू गवारच आहे, गावठाणच आहेस तू. तुझ्या बोलण्यातूनच समजतो तू किती घाटड आहेस. अगं ग, पण तुझ्या भाषेवर मी आली का? मग माझ्या भाषेवर येऊ नको. मी महाराष्ट्रीयन आहे, मी टिपिकल महाराष्ट्रीयन आहे. माझ्या भाषेवर यायचं नाही, जे मी खपवून घेणार नाही. कळलं? नसेल कळत तर सांग, मला मस्त कळवता येतं, समजवता येतं बसून. त्याच्यामुळे या भानगडीत पडू नकोस. त्या व्यतिरिक्त काय बोलायचं तू खुशाल बोलू शकतेस. तू स्वतंत्र आहेस, तुला जे बोलायचंय ते बोल, जे बोलायचे ते बोल राणी, जे बोलायचे ते बोल. माझ्या भाषेवर यायचं नाही, मी आधीच सांगते. शिक्षण स्वतःची मर्जी असते, एवढं लक्षात ठेव. हवं तेवढं आपण शिकवू शकतो. भाषा आपला अभिमान असतो, वंशज पासून चालत आलेली असते, जात असते, धर्म असतो. अजिबात शानपणा करायचा नाही, नाहीतर तुझा शानपणा उतरवायला मला 2 मिनिटं लागणार नाहीत, मी क्लिअर सांगते. आणि जा ट्रान्सलेट करून घे हा व्हिडिओ कोणाकडनं. चल 3 पाठ ट्रान्सलेट करून ऐक हा व्हिडिओ. कळलं? मराठीतच हा व्हिडिओ होणार आणि तुला मराठीतच ऐकावं लागणार. सिम्पल. दुसऱ्यांच्या मार्जिनबद्दल बोलते, स्वतःच्या थोड्याशा ऑर्डर कमी झाल्या, स्वतःचं मार्जिन कमी झालं तर मिरची लागली, तिथून माझे पार्सल्स जातात स्वस्तात. मी लोकांना सेम स्टॉक, सेम क्वालिटी, सगळं सेम देते. तर बघा किती जळली, जळकुकडी आहे, जळली तिची सगळी. का जळली माहितीये का? कारण कॉम्पिटिटर्स आले ना, कॉम्पिटिटर्स आले. 150 रुपयापर्यंत महागडा जो क्ले आहे, जे काही फलाना डिमका नावं आहेत, ते 150 रुपयापर्यंत घरपोच मिळतं. तुम्ही मला सांगा 700 रुपये किंमत तरी आहे का? किती निघालं मार्जिन मला सांगा? 150 रुपयापर्यंत. चल 250 घे, चल 250 धर, एक्स्ट्रा 250 धर. किती मार्जिन निघालं? 350, 450, 550, 750, 450 रुपये मार्जिन. आम्ही 50 रुपयावर काम करतो. चल मी तोंडावर बोलते, आम्ही 50 रुपयांवर काम करतो, तू 450 रुपयावर काम करते एका युनिक लेवर. युनिक म्हणतेस ना, चल युनिक लेवर 450 रुपयांवर काम करते. बाकी जे प्युअर व्हाईट नाचवतीस ना, प्युअर व्हाईट, त्याच्या पर केजी मागे तू किती पैसा काढतेस ते मला सांग. अरे काय मूर्ख समजलीस का? घेणारे पण कसे येत रे, कसे घेतात रे तुम्ही लोक, कसे घेतात मला हेच समजत नाही. एवढं कोण महाग घेतं? माती क्लेज विकत घेताय तुम्ही 700-800 रुपये देऊन, सॅम्पल पॅक. बटरची व्हरायटी आहे, लिटरली बटरची व्हरायटी आहे, नाकोमटची व्हरायटी आहे. काय नवीन? पहिला जो व्हाईट क्ले होता आता कसा गुळगुळीत आणि स्मूथ झाला, सेम स्टॉक आहे, सेम. कसा आता कस काय 180 वर आला? 350चा क्ले 180 वर येऊ शकतो, याचा अर्थ त्याची ओरिजिनल किंमत काय? अरे कुठे नेऊन ठेवलंय तुम्हाला? कुठे बुद्धी वापरताय लोकांनो? जरा बघा, आजूबाजूला बघा, प्राइजेस जरा कम्पेअर करायला शिका, करा. जर माझं नाव, माझे एखादी कोणी ग्रेटी निघालं किंवा काय निघालं आणि तिला जाऊन सांगितलं, तर 150 स्वतःच्या जर स्टेटसवर टाकलं, तेही माझं नाव हाईड न करता मी बोलू नको? तिचे टाकू का? तिला तर बॉयकॉट करायला निघाले होते, लिटरली बॉयकॉट करा. इतकी हाय प्राइस मध्ये तर हिला बॉयकॉट करा. असे कमेंट्स आहेत माझ्याकडे. अजून स्क्रीनशॉट लावू का मी? पण मी नाही लावणार ना. एज्युकेशन मॅटर्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एजुकेशन ऑलवेज मैटर्स. अनपढ़ लोगों को ये समझ नहीं आएगा कभी भी. हाँ, कुछ लोग बोलते हैं फील्ड वर्क वर गेल्यानंतरच खरं प्रॅक्टिकल आहेत. अबे 3 पाठ निक. चल, जर तुझ्याकडे ती अक्कलच नाहीये, तुझे गुडघेच चालतात, ती स्मार्टनेस तुझ्याकडे नाहीये, तू काहीच नाही करू शकणार, एवढं लक्षात ठेव. दादागिरी करून किती दिवस बिझनेस करते आम्हालाही बघायचे. कर. हा लास्ट व्हिडिओ आहे. तुझ्या नादी, तुझ्या तोंडी लागून मला वेळच वाया नाही घालवायचा माझा. कोणीच नाहीयेस तू, नो बडी बाबा. तुझ्यासारख्या इतक्या लो लेवल याच्याशी मला डीलच करायचं नाहीये. नाही, माझा प्रयत्न फक्त एवढा होता की जी रियल प्राइस आहे त्या रियल प्राइस मध्ये द्या. एग्जाम्पल, 1000 की मिल रही भाई, 2000 की क्यों ले रहे हो? हे मीच सुरू केलं होतं राणी. आय एम दी वन. आणि हा, जाता जाता एक शब्द नक्की सांगेल, एहसान फरामोश. कोण माहितीये का? एहसान फरामोश. आमच्या सारख्यांमुळे तिचं अस्तित्व, वजूद आहे वायटीवर. जर आम्ही एकेकाळी या
सपोर्ट केला नसताना ही कुठल्या कुठे गायब झाली असती, कुठल्या कुठे. ट्रस्ट मी. बऱ्याच जणांना माहिती आहे ते मागे जो वॉर झाला होता, मागे जे खूप सारं गरमागरमी झाली होती, सगळं झालं होतं, त्याच्यामध्ये आमचा काय रोल होता सगळ्यांना माहिती आहे. खूप इम्पॉर्टंट रोल होता आणि आय एम द वन हू स्टँड अगेन्स्ट. मी स्टँड घेतला होता, मी यांना सपोर्ट केलं होतं, पण ऐसान फरामोश. ॲज सिम्पल ॲज दॅट. कृतघ्न. जिस थाली में खाते उसी में छेद करते. आणि अंगूर, अगं बाई माझा कॅटच वेगळा आहे. मी स्ट्रॉबेरी वाली आहे, तू अंगूर वाली असशील. मी स्ट्रॉबेरी वाली आहे, माझा कॅटच वेगळा आहे. तू माझ्या लेवलला येऊ नकोस, येऊ शकणार नाहीस. थकशील, दमशील, खपशील तिकडेच. अंगूर काय, माझा कॅट स्ट्रॉबेरीचाच आहे, माझी लेवलच वेगळी आहे. नाही गरानी नाही, नको पडू, लय मागात पडीन मी तुला शेवटचं सांगते. नको पडू या भानगडीत. हा व्हिडिओ संपवते, हा लास्ट व्हिडिओ. याच्या पुढे तुझ्या नादी लागायचं नाहीये. हा, पण तुला जर 150पणा दाखवायचं आहे तर तुझं 150पणा मग मी काढते. तो कसा काढायचा तुम्हाला चांगला माहिती आहे. ठीक आहे. तू लोकांना फसवतेस, तू फ्रॉड आहेस, तू फेक आहेस, तू सगळ्यांना अंधारात ठेवून गोष्टी करतेस. तू कितीतरी सेलर्सला फसवलेलं आहे पैसे कमी देऊन, हे सुद्धा मला माहिती आहे. किती साऱ्या स्टॉक घरी आल्यानंतर पैसेच देत नाही बाई, माहितीये तुम्हाला, देतच नाही. किती साऱ्या जणांना कमी पैशांमध्ये तिने हे केलेले माहितीये तुम्हाला. हा, मग इतक्या साऱ्या गोष्टी असतात. कोण हिच्या नादी लागेल सांगा ना तुम्ही मला. धमकी देते, गुंडागर्दी करते, दादागिरी करते. मग माझं हे चॅनल आहे, माझ्या मैत्रिणीचं हे चॅनल आहे, माझ्या आमक्याचं हे चॅनल आहे, थमक्याचं. अगं आता कुठे तुझे सबस्क्रायबर्स थोडेफार वाढले ग? आत्ता कुठे? कुठला ॲटिट्यूड घेऊन फिरते फालतूचा, घटिया घमेंडवाला ॲटिट्यूड बाजूला ठेव, जरा भरलं होईल तुझं. आणि ज्या ऑर्डर्स तुझ्या गेल्या आहेत ना, त्या आता तुला परत नाही मिळणार, कारण ते लोक आता आमच्याकडे आले, पण ते आमच्याकडेच राहतील, एवढं लक्षात ठेव. कारण त्यांना कळून चुकलंय. सेम क्वालिटी मिळतीये, मग 500 का द्यायचे?